त्याने आपण त्यांना बोलवलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आपल्याला सर्वांना ते माहिती झालं पाहिजे. तर मी प्रियाजला एक दोन शब्द बोलण्यास चालेल ना, बोलता येईल ना? हा ये. तर प्रियाजला एक दोन शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो की प्रियाजनी आपले जे तरुण मित्र मंडळी असतील, जसं की तुझं शेवटच्या टायमिंग मध्ये की तुला जे मेडल मिळालं त्याबद्दल एक दोन शब्द व्यक्त हो आणि किमान आपल्या ह्या समवयस्कर तरुण मित्रांना तुझ्याबद्दल नक्कीच तेवढा आम्हाला आदर आहे ते एक दोन शब्दात कळेल. मी त्याला आमंत्रित करतो आणि त्यांनी ते व्यक्त व्हावं असे मी विनंती करतो. हॅलो, प्रथमतः सर्वांना नमस्कार. या बाळूमामाच्या पावनभूमीत आणि मी या पंचक्रोशीतला एक छोटासा नामांकित पैलवान. पहिला तर माझा परिचय करून देतो की मी राहणार मेहकरी. माझे नाव प्रियज संतोष करपे. माझे कोच माझे वडीलच आहेत, माझे वस्ताद माझे वडीलच आहेत. मी आत्तापर्यंत जेवढं काय प्रशिक्षण घेतलंय सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलंय. आणि ज्या काय 12 डिसेंबर रोजी कर्नाटक बेळगाव येथे इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक बसून व माझा पार्टनर मल्हारी जाधव त्याचा प्रथम क्रमांक बसून आमची निवड थेट थायलंड या देशात झाली. थायलंड बँकॉक येथे भरवण्यात आलेल्या इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत माझा द्वितीय क्रमांक 55 kg ग्रिको रोमनमध्ये आणि मल्हारी जाधवचा 55 kg ग्रिको रोमन फ्रीस्टाईलमध्ये असा नंबर बसून आमचे दोघांचेही द्वितीय क्रमांक बसले आणि आपल्या भारताला सिल्वर मेडल मिळवलं. आणि इथनं पुढे आमचं हेच काम राहील की आपल्या भारतासाठी जेवढं करता येईल जेवढं खेळता येईल ते नक्कीच खेळू. आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे माझा अनुभव सांगायचं म्हणजे तर माझे वडील. अक्षरशः आम्ही काळ्या मातीत पहिले प्रॅक्टिस करणारे मुलं, आम्हाला तालीम नाही काय नाही. शेवटी माझे इथले 2-3 मित्र आहेत, दुर्वेश जाधव, अभिजित खरसे आणि सोमा खरसे पहिला माझा पार्टनर होता. त्याच्यानंतर त्यांनी काही कारणास्तव कुस्ती सोडली तर माझा हा नवीन पार्टनर माझ्याशी जॉईन झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ध्येय ठेवून आपल्या महाराष्ट्रासाठी, जिल्ह्यासाठी आणि भारतासाठी काहीतरी करायचं हे डोक्यात ठेवून आपली जिद्द पार करायची, आपल्या गावचं नाव पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल करायचं हे ध्येय ठेवलं. आणि त्याच ध्येयाने आमच्या वस्तादांनी आम्हाला पुढं नेलं आणि आपल्या भारताला मेडल मिळालं. आणि त्याच पद्धतीने त्याचबरोबर आमच्या वस्तादाचंही देखील इंटरनॅशनल कोच म्हणून तिथं निवड करण्यात आली. आणि त्या इंटरनॅशनल कोचमध्ये त्यांच्या हाताखाली जे 62 मुलं जे होते त्यामध्ये 32 मुली का काहीतरी होत्या. अशा मुली देखील आमच्या 14 वय गटापासून ते 19 आणि सिनियरमध्ये सुद्धा भरपूर मुलं होते. आणि मग त्या मुलींसोबत माझं एकच म्हणणं आहे की आपल्या पंचक्रोशीतील लहान थोर मुलं असतील, मुली असतील, त्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्या शिक्षणाबरोबर आपल्याला खेळ, आपली बॉडी देखील इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण शिक्षणाकडेही जेवढं लक्ष देत आहे तेवढंच आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे. सध्या शिक्षणाकडे जास्त जोर लागलाय मुलांचा, पण त्या शिक्षणासोबत प्रत्येकच सक्सेस होतोय असं काही नाही. काही मुलं सक्सेस होत पण नाहीत, भरतीच्या मागं लागलेत आणि 99% मुलं भरती करतायत. कित्येक जणांना अनुभव आला की 9 वर्षे मुलं भरतीच्या प्रॅक्टिसमध्ये आहे पण भरतीचं काय सक्सेस मिळेना. त्याचबरोबर त्यांनी खेळामध्ये सुद्धा सहभाग घेतला तर त्यांचा नक्कीच सक्सेस होऊ शकतो. आणि मी जे काय मेडल मिळवलंय, मी जे काय सर्टिफिकेट मिळवलंय, त्या सर्टिफिकेटच्या जोरावर मला मोठी म्हणजेच माझे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण खेळाकडे जरा वळलो की आपल्याला जे पण भेटतंय ते आपल्या करिअरसाठी भेटतंय. त्या सर्टिफिकेटच्या जोरावर मला आत्तासुद्धा DYSP पदवी मिळू शकते. म्हणून आपण जे काय भरतीचे प्रॅक्टिस करतोय त्या भरतीसोबत आपला खेळ हा लय महत्त्वाचा असतोय. कोणता पण खेळ खेळा पण नक्की आपण खेळात उतरा. आणि इथून आपल्या कोडगावमध्ये 2 तालीम आहेत, त्या दोन्ही तालीम सध्या बंद आहेत, त्या चालू करा. वस्ताद करंजुले वस्तादांना सांगू इच्छितो की नक्कीच तुम्ही मुलांची प्रॅक्टिस घ्यायला चालू करा.
मुलांना नादवा. लहानपणापासून मुलगा जर त्या क्षेत्रात असेल तर नक्कीच नाव मोठं उज्ज्वल करू शकतो. आणि ह्या बाळूमामाच्या पावनभूमीत जो काय माझा सत्कार करण्यात आला, तसंच लखन महाराजांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि या कवड गावकऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि जर का माझ्याकडून काही बोलण्यात चुकीचे झाले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.